अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अभिजित दिपकेचे वडील हे सर्वसामान्य आंबेडकरी समाजातून येतात. त्यांना भयभीत करण्याचं काम मनुवादी करायला सुरुवात करत आहेत. कोणत्याही प्रकारे चौकशी करायची आणि या कुटुंबाला भयभीत करायचं. एक त्यांनी लक्षात घ्यावं की ही नामांतर लढ्याची भूमी आहे, आंबेडकरी चळवळीचं केंद्र, आणि तिथं अभिजित दिपकेचे वडील राहतात. पॅन्थरची भूमी आहे, एवढं मनुवाद्यांनी लक्षात ठेवावं. आणि कोणता माईचा लाल अधिकारी अभिजित दिपकेच्या घरी येतोय याच्यावर पॅन्थर म्हणून आम्ही बारकाईने लक्ष देऊ. परिणाम याचे वाईट होतील. रोषाला सामोरं जावं लागेल. तुमच्यात हिंमत आहे तर महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या ईडीच्या चौकशी का बंद केल्या? बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना पांढरं कसं केलं याचा आधी उत्तर द्या. आणि तुमच्यात दम असेल तर त्या सगळ्या चौकशा लावा. प्रस्थापितांच्या चौकशा गुंडाळून टाकायच्या. अनेक विस्थापित आंबेडकरी समाजातील दलित कुटुंब ज्यांनी काबाड कष्ट करून आपल्या लेकराला शिकवलं त्याच्यावरती शंका घेताय. हा कोण तक्रार करणारा सचिन तिवारी, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि हा मनुवाद आहे. दलित कुटुंबाला त्रास देणं हा जातीवाद आहे. त्याच्यामुळे आजवर ज्या कोणत्या धमक्या अभिजित दिपकेच्या कुटुंबियाला आल्या त्या सगळ्याला जबाबदार आरोपी म्हणून त्या सचिन तिवारीची नोंद केली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. या कुटुंबाला जर भयभीत करण्याचा प्रयत्न केला, रोहित यमुल्ला करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम वाईट होतील. हा इशारा राज्याच्या सगळ्याच तपास यंत्रणांना देतोय. त्याच्यामुळे विनाकारण मीडियामध्ये सुद्धा अशा पद्धतीने भयभीत करणारं काही वातावरण निर्माण केलं तर ते सुद्धा आम्ही खपून घेणार नाहीत. अभिजित दिपकेच्या वडिलांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोय आणि आम्ही सतर्क राहून त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देतोय. कोणतीही चौकशी आणि कोणतीही दादागिरी कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी चळवळीचं हे केंद्र उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही या माध्यमातून देतोय. या उलट मनुवादी सचिन तिवारी हा जातीवादातून तक्रारी करून या कुटुंबाला त्रास देतोय. याचे अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या सर्व प्रकरणाची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली पाहिजे. एक दलितातला लेकरू नेता झालं म्हणून खपत नाही. त्यांनी शिक्षण कुठं घेतलं, कुठून पैसा आणला, काय केला, त्याच्या बापाच्या चौकशीपर्यंत जाता. तुमच्या बुडात दम असेल ना तर बंद केलेल्या चौकशा फक्त सुरू करा. तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये येत नाही म्हणून त्याचं चारित्र्य हनन करायचं. उद्या अभिजित दिपकेच्या वडिलांनी जर त्यांचा असणारा मानसिक तणावात जाऊन जर काही केलं तर याला जबाबदार कोण राहील? त्याच्यामुळे राज्य सरकारला, इथल्या गृह विभागाला आम्ही आव्हान करतोय की बाहेर राज्यात बसून कोण मनुवादी जातीवादी मानसिकतेतून जर अभिजित दिपकेच्या कुटुंबियाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तातडीने ताब्यात घ्यावं आणि ज्या ज्या आजपर्यंत धमकी आल्या त्याच्यात आरोपी करून अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा. ही राज्य सरकारकडे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे आणि अभिजित दिपकेच्या कुटुंबियाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत. कोणत्याही चौकशीचा अधिकारी जर तिकडे पोहोचला तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा सुद्धा आम्ही देतोय.